आपण आलो आहोत कशेळीमधला फेमस देवगडी बीच या टुरिस्ट स्पॉटला. त्याचे काही ड्रोन व्हिडिओज घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की बघा आणि कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. खालचं पण येत आहे, बाहेरचं कमीच येत आहे. बघा जरा कोकणातल्या वाड्या वस्त्या कशा आहेत. आता आपण जस्ट ड्रोन शूट उरकलं देवगडी बीचचं आणि आता निघालोय आपण कशेळी गावामधून. आपल्या डाव्या बाजूला जर का बघाल तर कनकादित्याचं सूर्य मंदिर आहे. काही कारणास्तव आज आम्ही जाऊ शकत नाही आहे तिथं. त्याचंही शूट घ्यायचं होतं बट एनिवेज इकडे डाव्या बाजूला कनकादित्यांचं सूर्य मंदिर, कोणार्कचं सूर्य मंदिर आणि कनकादित्यांचं सूर्य मंदिर हे दोनच सूर्य मंदिर आहेत भारतात. खूप सुंदर असं मंदिर आहे, कोकणातलं अतिप्राचीन असं मंदिर. गावातला हा रस्ता कसा वाटतोय बघा, किती सुंदर वाड्या वस्त्या आहेत. कोकणाची हीच मजा आहे. धमाल धमाल, नुसती धमाल. आणि मग कशेळी गावची सुंदर सुंदर दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपत आम्ही फायनली निघालो गावखडीच्या दिशेने. गावखडी हे एक खूपच सुंदर असा बीच आहे. खरं सांगाल तर भाटे आणि गावखडीचं बीच अगदी 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 आयडेंटिकल, जशास तसे. तुम्ही जर का झोपेतनं उठलात
तर आपण नक्की गावखडीत आहोत की भाटे बीचला आहोत हेच पटकन कळत नाही. हे नजारे बघा समोर. सुरूचं वन जसं भाटे बीचला आहे तसंच्या तसं. खूपच सुंदर असा समुद्रकिनारा आहे हा सुद्धा. आणि आपण सध्या या गावखडीच्या समुद्रकिनाऱ्यानंतर लागणारा जो ब्रिज आहे खाडीवरचा, त्या ब्रिजवरनं काही ड्रोन शॉट्स घेणार आहोत. नक्की बघा. ड्रोन शॉट्स मिळालेत मित्रांनो. नाद नक्की बघा आणि कमेंट करून सांगा. पूर्णगड किल्ला, गावखडीचा ब्रिज, दर्गा, अख्खा खाडी आणि समुद्र किनारा. सुपर्ब ड्रोन शॉट्स आलेत असं मला वाटतंय. पण तुमच्या कमेंट्स फार महत्त्वाच्या आहेत. नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हे शॉट्स कसे वाटले. ये आ गया अपना घर. सामने देखो, मामा का घर. मामाचं गाव जे आपण म्हणतो बघा आता कसं आहे. प्रयत्न करतोय दाखवायचं तुम्हाला. तसं माझ्या एका व्हिडिओ लॉग मध्ये ऑलरेडी आहेच आहे. बट ह्या अँगलनी कदाचित आहे की नाही मला माहिती. काटोकाट गाडी निघाली बघितली का. राईटला नारळाची बाग आहे, सागाची झाडं प्लस नारळाची बाग. आणि आता आपण त्याच्यातून चाललोय. सगळे सेन्सर चालू केलेत गाडीचे. रस्ताच असा आहे, करणार काय. तुम्हाला दिसतंय का किती क्लिअरन्स आहे गाडीला हॉरिझॉन्टली. जरा कमेंट करून सांगा बरं.
लेट मी सी हाऊ इज युअर जजमेंट. पूर्ण राईट हँड साईडला भातशेती आहे, लेफ्ट हँड साईडला तर दुसरा वाडीतल्या शेजाऱ्यांचं घर आहे. आणि आता आपण येतोय आमच्या पावसच्या मामाच्या घरी, म्हणजे माझ्या आजोळी, जुवेवाडी, मुक्काम पोस्ट आणि तालुका जिल्हा रत्नागिरी. मग फायनली दुपारी थोडा वेळ आराम करून आम्ही निघालो आमच्या महाकाली देवस्थानाच्या दर्शनाला आमच्या गावी आडिवऱ्यात. महाकाली दर्शन आणि तिथली रोषणाई, जी काही सजावट केलेली आहे ती तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न ड्रोनच्या माध्यमातून नक्की बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटत आहेत हे शॉट्स. काय सुंदर रोषणाई केली आहे बघा मित्रांनो. श्री क्षेत्र आडिवरे महाकाली देवस्थान. आणि मग आडिवऱ्याच्या महाकालीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पावसच्या नवलाई देवीचं दर्शन घ्यायला. ते सुद्धा खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि अगदी बघण्यासारखं आहे. दिवसाचा मी एक व्लॉग टाकलेलाच आहे. रात्रीची त्याची रोषणाई कशी आहे हे तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे ड्रोन शॉट्स कसे वाटत आहेत.